अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अगदी सकाळ सकाळचं टायमिंग आहे आणि आज साखरपुडा आहे, एंगेजमेंटचा दिवस आहे. तर इथं बघू शकता घरामध्ये खूप छान अशी सजावट केलेली आहे, अगदी साजेशी, सिंपल, सोबर आणि स्वीट अशी. तर आज साखरपुडा, एंगेजमेंट, छान असा रिंग सेरेमनीचा दिवस आहे. घरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाचंच चाललं आहे, सगळं व्यवस्थित आहे नाही हे सगळ्यांचं बघणं चाललं आहे. लेडीज सगळ्या त्यांचं चाललं आहे आवरायचं आणि मी आणि लतिका इथं आम्ही डेकोरेशन फुलाचं करायला लागलो आहे. तर ती छान अशा पाकळ्या सगळ्या पसरवत आहे, कारण थोड्याच वेळात पाहुण्यांची येण्याची वेळसुद्धा होईल आणि आम्ही दोघी छान असं आवरून तयार होऊन बाहेर इथं सगळं आवरून घेतो आहे. रांगोळीसुद्धा बघा किती छान अशी काढलेली आहे, शिवम आणि वनश्री अशी. वनश्रीचा साखरपुडा आहे, तर छान जय्यत तयारी झाली आहे. बऱ्यापैकी सगळं आवरलं आहे आणि थोडासा मी घराचा ओव्हरव्ह्यू देते तुम्हाला. लुक बघा कसं छान असं आहे, मस्त वाटतं छान असं. आणि थोडंसं इथं आम्ही चाललं आहे फुलांचं पाकळ्या वगैरे काढून घ्यायचं वगैरे आणि काहीतरी आम्ही गप्पा टप्पा मारत आमचं सगळं चाललं आहे आवरायचं छान असं. चॅनलवर जर नवीन कोण असाल तर जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि यानंतरसुद्धा गारवा, आमच्या इकडं गारवा देण्याची पद्धत खूप जास्त आहे, तर गारव्याचे भरपूर असे व्हिडिओ येतील, मुहूर्तमेढचे व्हिडिओ येतील, कारण लग्न अगदी टप्प्यामध्ये, जवळच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. आणि इथं मी सुद्धा छान असं डेकोरेशन फुलांचं करत आहे. दोघींचं आमच्या चाललं आहे हे सगळं करायचं. आमच्या दोघींचं लवकर आवरलं आहे, त्यामुळं आम्ही दोघी लागलो आहे हे बाकीचं सगळं उरकून घ्यायला. आणि बाकीच्या वहिन्यांचं वगैरे अजून आवरायचं आहे, तर फोटोशूट वगैरे सुद्धा करायचं आहे सगळ्यांच्याबरोबर. तर म्हटलं चला आपण दोघी तरी पटपट हे सगळं आवरून घेऊया. से हाय अनन्या आणि अक्षर ते कुठे गेले सगळं? हां, छान आवरले, आता डेकोरेशन वगैरे झाले मस्त असं. चला आता माझघरामध्ये काय चाललंय ते पण पाहूया. ह्या मोठ्या वहिनी आहेत आणि या सगळ्या आहेत ह्या सख्या चुलत अशा वहिनी लोकच आहेत. सगळ्यांनी छान छान अशा साड्या वगैरे घातलेल्या आहेत आणि वहिनींची तर लगबग काय विचारूच नका. मस्त सगळ्यांची लगबग चालू आहे, अगदी आनंदाचं वातावरण आहे आणि सगळी धावपळ इकडं तिकडं सगळ्यांचं चाललं आहे. इथं सरबत वगैरे द्यायचं चाललं आहे, कारण उकाडा भरपूर आहे, त्यामुळं सगळ्यांना आलेल्या लोकांना सरबत देणं वगैरे हे सगळ्या वहिनी आमच्या करत आहेत. आणि पाहुण्यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे आणि मुलं सगळं हे ही दोन माझी मुलं, तर सगळं आत आणून ठेवायचं चाललं आहे. म्हणजे साखरपुडा आहे तर मुलीसाठी जे काय वस्तू वगैरे आणल्या जातात ते सगळं आणायचं चाललं आहे त्यांचं. तर थोड्याच वेळात आता म्हणजे नवरा नवरीचं आपण स्वागत करणार आहोत. नवरा नवरी म्हणण्यापेक्षा एंगेजमेंट आहे अजून, म्हणजे रिंग सेरेमनी वगैरे व्हायचं आहे. पण आता प्रथा निघाली आहे बघा, अगोदरच साखरपुड्याच्या अगोदर फुलं वगैरे टाकायची, ओवाळून वगैरे त्यांना आत घ्यायचं. तर असं आम्हीसुद्धा करणार आहोत. छान अशी तयारी झालेली आहे. हे सगळं साहित्य ठेवल्यानंतर तो कार्यक्रम होणार आहे. चला तर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा हा मस्त असा कार्यक्रम छान पद्धतीनं. तर पाहुणे वगैरे आलेले आहेत आणि इथं प्रतीक्षा आहे नवरा नवरीच्या आगमनाची. तर दोघांचं औक्षण केलं जाईल आणि त्यानंतर त्यांना छान असं स्वागत करून घरामध्ये आत घेतलं जाईल.
तर इथं सगळे आरतीची ताटं वगैरे घेऊन सुवासिनी उभा राहिलेले आहेत आणि घरची सगळी मंडळी, पाहुणी मंडळी सगळेजण प्रतीक्षा करत आहेत. नवरा मुलगा आता गाडीतून उतरून येईल आणि त्यानंतर दोघांचं औक्षण केलं जाईल. आमच्या इकडं अशी पद्धत आहे की मुलीला भाऊ म्हणजे हाताला धरून असं बाहेर आणतो. तर इथं सत्यजित वनश्रीला बाहेर आणत आहे या पद्धतीनं. तर छान असं हे तयार झालं आहे सगळं. बघू शकता इथं दोघांची एंट्री आता बाहेर होती आहे, सत्यजित आणि वनश्रीची. तर शिवम आणि वनश्रीचं दोघांचं औक्षण केलं जाईल आणि यानंतर मग पुढचा कार्यक्रम चालू होईल. या ठिकाणी दोघांच्या पायावरती पाणी घालून, डोळ्यांना पाणी लावून, आरती ओवाळून, मुटके वगैरे ओवाळून टाकले जातात. आणि शिवमच्या साईडला आहे तो त्यांचा लहान भाऊ आहे सत्यम. तर ते पहिल्यांदाच आमच्या घरी आलेले आहेत, त्यामुळे त्यांचंसुद्धा औक्षण केलं जात आहे आणि स्वागत केलं जात आहे. तर तुम्ही म्हणाल म्हणून मी हे इथं सांगत आहे. तर छान असं हे स्वागत समारंभ झालेला आहे. मस्त असं फोटोशूट चाललं आहे सगळ्यांचं आणि सगळेजण हा आनंदाचा सोहळा मस्त पाहत आहेत. आणि थोड्या वेळातच आता पुढचा कार्यक्रम चालू होणार आहे. फोटोशूट वगैरे करण्यामध्ये खूप वेळ जातो, त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात. आणि इथं छान ऑर्गनाईज केलेत सगळ्या वस्तू आम्ही. तर ते त्यामधल्या पाहुण्यांच्या लेडीजसुद्धा छान अशा नंतर ठेवा, आता नका तुला दिसतंय का गं? हे संगीत वाजले का? स्वाहा हस्तमुख प्रक्षालनम श्री गंगादेवताभ्यो नमः शक्राखंड खाद्यमः निविध्यन्ति पानीयं अर्चना निविध्यन्ति मनपूर्वक. ते मध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे. इथं आम्ही क्लिप्स किंवा शूटिंग वगैरे घेणं हे सगळ्यांचंच चालू आहे. आणि आता मुख्य साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. इथं पूजा विधी वगैरे केले जातील आणि त्यानंतर साखरपुडा होईल. साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. या आहेत शिवमच्या मोठ्या आत्या. तर या वनश्रीची ओटी भरतील पहिल्यांदा आणि यानंतर मग कार्यक्रम पुढं चालू राहील. ओटीभरण छान असं होत आहे. वनश्रीचे मामा मामी हे सुद्धा वनश्रीला हार वगैरे घालून पुष्पगुच्छ देतील आणि त्यानंतर इकडं या आत्या आणि मामा हे शिवमला हार आणि पुष्पगुच्छ देतील, अशी प्रथा आहे आमच्या इथं. तर हे सगळे सोपस्कार होत आहेत, फोटो सेशन वगैरे होत आहे. साखरपुड्यामध्ये हा एक महत्त्वाचा पार्ट असतो आणि त्यानंतर मग अंगठी घालण्याचा कार्यक्रम, रिंग सेरेमनी होईल. तर पुढं तुम्ही पाहालच काय काय होणार आहे ते. तर इथं आता सगळ्यांचं थोडंसं फोटोशूट वगैरे व्हायला थोडासा वेळ लागतो. तर रिंग सेरेमनी बघा अशा पद्धतीनं म्हणजे साजरा होत आहे. मस्त अशा अंगठी घातलेली आहेत एकमेकांना यांनी. रिंग सेरेमनीचा कार्यक्रम झाल्यानंतर जे काही गिफ्ट त्यांनी आणले होते ते सर्व वनश्रीला देत आहेत. या वनश्रीच्या सासूबाई आहेत आणि या आहेत आजी सासूबाई. तर सगळे एक एक करत तिला गिफ्ट देत आहेत. आणि इथं ना शेवटी सगळ्यात म्हणजे केक कटिंगचा कार्यक्रम. तर हा इथं केक कट झालेला आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत.